त्यांच्याशी देखील महत्त्वाची बैठक झालेली आहे। महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात काय चर्चा झालेली आहे? एक मिनिट थांबा। महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात आज नीती आयोगामध्ये काय चर्चा? आज दरवर्षीप्रमाणे नीती आयोगाची विकसित भारत 2047 या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि या बैठकीमध्ये विकसित भारत 2047 जे 2027 पर्यंत $5 ट्रिलियन जे काही ड्रीम आहे किंवा जी काही आपल्याला जो गोल आहे तो अचीव करण्यासाठी 2027 नंतर 2038 आणि 2047 असं ते जे त्यासाठी राज्यांनी या 2047 साठी काय काय केलेलं आहे याची देखील माहिती त्या ठिकाणी आम्ही दिली। राज्याने देखील आपल्या अनेक विकासाचे प्रकल्प 2 वर्षात केले, जे बंद पडलेले प्रकल्प ते सुरू केले। अटल सेतू आहे, समृद्धी आहे, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, कोस्टल हायवे, बंद पडलेली मेट्रो ती सुरू केली, कारशेडचं काम कंप्लीट झालं, जवळपास होत आहे। आणि असे जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प करत असताना या ठिकाणी कल्याणकारी योजना देखील आपण केल्या, त्याची आम्ही माहिती दिली। शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्यासाठी घेतलेले निर्णय, अन्नपूर्णा योजना असेल, त्याचबरोबर युवकांच्या रोजगारासाठी स्टायपेंडचा विषय असेल, हे आपल्या राज्यामध्ये पहिल्यांदा आपण घेतलेले निर्णय आहेत। आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर दिव्यांग मंत्रालय करणारं पहिलं राज्य आहे आपलं, ट्रान्सजेंडरचा निर्णय घेणारं पहिलं राज्य आहे। अशी अनेक कामं आपण जी केलेली आहेत त्या कामांची देखील माहिती दिली। आणि त्याचबरोबर मग दूध असेल, त्याचबरोबर कापूस आहे, सोयाबीन आहे, या बाबतीमध्ये देखील कांदा आहे, या बाबतीत देखील चर्चा झाली। आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची पॉलिसी केंद्र सरकारची असली पाहिजे, शेतकऱ्यांना फायदा होईल अशा प्रकारचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा, त्याला सहकार्य करावं असं देखील त्यामध्ये मागणी केली। आणि मराठवाडा वॉटर ग्रीड असेल, जे दुष्काळग्रस्त भाग आहे तो जे पाणी वाहून जातं, वाया जातं, समुद्राला जातं, जसं कोकणातलं पाणी समुद्राला वाहून जातं, ते त्या पाण्याचं नियोजन झालं पाहिजे आणि मराठवाडा वॉटर ग्रीड झाला पाहिजे, मग दुष्काळमुक्त तो भाग झाला पाहिजे। आणि यासाठी देखील त्यावर चर्चा झाली। आणि एकंदरीत मग ती नाशिक पुणे रेल्वे जी आहे ती रखडली आहे, चिपळूण कराडची रेल्वे जी आहे ती त्या रेल्वेच्या संदर्भात झालं चर्चा, ठाणा मेट्रोच्या बद्दल चर्चा झाली, क्लस्टरच्या बद्दल चर्चा झाली। आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये पनेल झोनवर देखील चर्चा झाली, जे विकास त्यांचा रखडलेला आहे लाखो लोकांचा हाईट रेस्ट्रिक्शनमुळे, रडार जो शिफ्ट करण्याच्या संदर्भात चर्चा झाली। त्याचबरोबर बीपीटीची जी जागा आहे 6 एकर, त्या जागेवर देखील त्या जागेचा योग्य वापर झाला पाहिजे आणि तिकडचे जे रहिवासी आहेत त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे। आणि मोठं मरीन ड्राईव्हसारखं एक मोठी चौपाटी इकडे देखील ओपन होऊ शकते, त्याबद्दल देखील तिथे चर्चा झाली। आणि त्यामुळे अनेक विषयांवर चर्चा झाल्यानंतर मोदी साहेबांनी देखील सकारात्मक त्याला रिस्पॉन्स दिला आणि तेही म्हणाले की राज्यातला दुष्काळ जिकडे पाणी जास्तीच्या नदीला आहे, म्हणजे अंतर्गत नदीजोड प्रकल्प याला देखील प्राधान्य दिलं पाहिजे। आणि आज आपल्याला राज्य पुढे न्यायचं असेल तर मोठ्या प्रमाणात गुड गव्हर्नन्स असलं पाहिजे, उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे। आपलं उद्योगाचं जे काही धोरण आहे, म्हणजे आपल्या राज्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठी त्यांनी उद्योजक आले पाहिजे आणि त्यांना पूर्णपणे ज्या सवलती आहेत त्या सवलती मिळाल्या पाहिजे, तर उद्योग आले तर लोकांच्या हाताला, तरुणांच्या हाताला काम मिळेल। अशा प्रकारची एक सकारात्मक आजची नीती आयोगाची बैठक झाली। आणि खऱ्या अर्थाने जे आपला देश जो आहे 11व्यावरून 5व्या क्रमांकावर आला आहे तो 2027 पर्यंत 3ऱ्या क्रमांकावर आला पाहिजे, अशा प्रकारचं जे काही स्वप्न आहे
हे स्वप्न साकार सर्व राज्यांनी मिळून, जसं आम्ही महाराष्ट्रामध्ये $1 ट्रिलियन एक गोल मनात ठेवलेला आहे, तो अचीव आपण करू. कारण मुंबईमध्ये आणि मुंबई MMRमध्ये नीती आयोगाचेच लोकांनी सांगितलं की या मुंबई आणि मुंबई MMRमध्ये एवढं पोटेन्शियल आहे की तिथे आपला $1 ट्रिलियन गोल अचीव होईल. उर्वरित महाराष्ट्रामध्ये आणखी आपण पुढे जाऊ. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हे जे काही 2047 विकसित भारत हे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांनी मिळून एफर्ट्स घेतले कलेक्टिव्ह. आणि जर आपापल्या राज्यामध्ये त्या प्रकारचे निर्णय घेतले तर मला वाटतं हे शक्य होईल आणि आपला देश जो आहे हा आर्थिक महासत्ता बनू शकतो अशा प्रकारचं. कारण आपण आत्मनिर्भर झालो. पूर्वी आपण इम्पोर्ट सगळ्या गोष्टी करायचो, आता आपण स्वतः इकडे तयार करतो वस्तू. 10 वर्षामध्ये मोठे निर्णय घेतले आत्मनिर्भर भारत करण्याच्या दृष्टीने. त्यामुळे एकंदरीत 10 वर्षात मोदीजींनी जे निर्णय घेतले देशाला पुढे नेण्यासाठी आणि पुढच्या आता या 5 वर्षामध्ये देखील अनेक निर्णय लोकहिताचे आणि राज्याच्या देशाच्या हिताचे घेतील. आणि त्यामुळे देश मला वाटतं आर्थिक बलवान होईल. आज आपण पाहिलं तर जगभरामध्ये अनेक देशांची अर्थव्यवस्था जी आहे ही डगमगलेली आहे, बिघडलेली आहे. आणि तरीसुद्धा आपली आर्थिक जी काय अर्थव्यवस्था आहे त्याला चालना देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर राज्यात देखील आपण अनेक योजना सुरू केल्या. त्याचा फायदा ही इकॉनॉमी बूस्ट होण्यासाठीच होईल. ही पूर्ण इकोसिस्टीम आहे. आणि मग हे सगळे सांगड आहे एकमेकांमध्ये. म्हणजे प्रकल्प पण झाले पाहिजे, प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांना काम मिळतं, जनतेला त्याचा फायदा होतो. आता अटल सेतूमध्ये जिथे 1-1.5 तास लागायचं तिथे 15 मिनिटामध्ये, समृद्धीमध्ये 20 तास लागायचे, आता 7 ते 8 तासामध्ये माणूस पोचतो. कोस्टलची तुमची मुंबईची ट्रॅफिक आपण बघितली की ट्रॅफिक कमी झाली, वाहतूकदारांना त्याचा फायदा होतोय. हे असे मेट्रो आपण जे करतोय 337 किलोमीटर, ह्याच्यामुळे देखील मोठा दिलासा मुंबईकरांना देखील मिळणार आहे. आणि मोदी साहेबांनी त्यांच्या